विचार पुढे नेणारा जाणता राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अध्यक्ष शिवछत्रपतींचे वारस म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदरानं बघतो ते आदरणीय खासदार श्रीमंत उदयनराजे, आणि दुसऱ्या बाजूला जे शिवछत्रपतीवरती ज्यांच्या वक्तृत्वातून आम्हाला कर्तृत्व दिसतं ते प्राध्यापक नितीन बानुगडे इथं आहेत. हा एक सुंदर असा शिवयोग आता इथं आला आहे. महाराजांना मी आवर्जून सांगेन, महाराज हा 23वा ग्रंथ महोत्सव. आज ते 4 ते 5 कोटींची तर विक्री होते. साताऱ्यामधला सगळ्यात सुंदर सांस्कृतिक सोहळा आहे आणि पहिल्यापासून आपलं जे आम्हाला सहकार्य होतं, आजही आम्हाला प्रतापसिंह हायस्कूलमधला ग्रंथ महोत्सव आठवतो, आजही आम्हाला पहिला ग्रंथ महोत्सव आठवतो. हे सगळ्या ग्रंथ महोत्सव, कारण इथली ही जी वाचन संस्कृती आहे त्याच्या पाठीमागं आपला असणारा उदार हात आहे. आज हा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्राला लालांबूत झाला आहे. महाराज साहेब 45 विद्यार्थ्यांच्यातले वक्ते इथं बोलतात, बाकीचे बाहेरचे नंतर बोलतात, पण कथाकथन, काव्यवाचन, मला आवडलेलं पुस्तक, आणि इतक्या उंचीला की आता इथं 100 स्टॉल आहेत. इथले स्टॉल आम्हाला नको म्हणावे लागतात, इतके स्टॉल इथं वाढत आहेत. सातारची एक वेगळी ओळख, जसा सातारचा कंदीपेढा मोदींचा, तो जो मोदी म्हणल्यानंतर जरा हसतात मधून अजून आमचे महाराज, पण मोदींच्या कंदीपेढ्यानं जसं सातार समुद्रापलीकडं आपलं नाव नेलं, तसं सातारच्या ग्रंथ महोत्सवानंही आपली कीर्ती सातार समुद्रापलीकडे नेली आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं पाठबळ देणारे आज महाराज साहेब आमच्याकडं आहेत. एका वेगळ्या वात्सल्यानं, एका वेगळ्या आधारानं हा ग्रंथ महोत्सव त्यांच्याकडे बघतो. आणि श्री चिटणीस असतील, आमचे अविनाश भोसले आज या निमित्ताने इथं आलेत. हा सगळा ग्रंथ महोत्सव समिती, महाराज साहेब आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो. ग्रंथ महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांच्या योगदानामुळं, त्यांच्या सातत्यामुळं गेले 23 वर्ष हा ग्रंथ महोत्सव आपल्याला साताऱ्यात पाहायला मिळतो. आणि त्याकरता माझे आज अत्यंत जुने आणि जवळचे मित्र प्राचार्य नितीन भानुगडे पाटील या ठिकाणी आलेत. प्रथम मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं की मी म्हणजे काळा शर्ट घातला, त्यांनी पण घातला होता, आणि लोकांना असं वाटू नये की आम्ही एका बँडमधलेच आहोत, पण आहोत. आणि ह्या ठिकाणी जे आज मंजुरानाचा कार्यक्रम जो पार पडतोय, त्या संपूर्ण कलाकारांचा मनापासून इथं आवर्जून आल्याबद्दल त्यांचं स्वागत, त्यांचे आभार. उपस्थित सर्व ग्रंथप्रेमी, उपस्थित सर्व वेगवेगळ्या स्टॉलधारक असतील, भोसले साहेब असतील, अनेक हे नाव घेतले तर हे कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून कोणी कमी, कोणा म्हणजे कमी अशातला भाग नाही. प्रत्येकाचं आपापल्या परीने योगदान असतं आणि त्यामुळं हा अत्यंत चांगल्या रीतीने हा ग्रंथ महोत्सव अनेक वर्षापासून पार पडतोय. संपत्ती मग कुठली जरी असली तर जी जेव्हा आपण वाटतो त्यावेळेस ती कमी होती, पण ज्ञानाची ही जी संपत्ती आहे ती वाटण्यानंतर त्याचा प्रसार जेवढा आपण करतो ती वाढत जाती. त्यामुळंच एक प्रकारची दूरदृष्टी आपल्याला सर्वांना प्राप्त होती. एक विचारामध्ये जी व्यापकता यायला पाहिजे ही फक्त वाचनामुळं येत असते. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतात. आवर्जून या ठिकाणी जेवढे तरुण मंडळी आहेत त्या लोकांना खास करून मला सांगावंसं वाटतं की भरपूर वाचन करा. त्यातनंच भविष्य काळात तुमचा एक दिशा मिळेल आणि त्यातनंच एक तुमची अत्यंत भरारीने प्रगती होईल. ग्रंथ हा म्हणजे एक प्रकारचा कॅटलिस्ट असतो, तो प्रोपेल्शन करतो तुम्हाला.
तो तुमच्या विचारांना चालना देतो आणि त्याच्यामुळं आपण जर बारकाने विचार केला तर आता या ठिकाणी शिरीष चिटणीस माझे मित्र आहेत. मग शिरीष चिटणीस जर माझ्यापेक्षा वरच्या पदावरती आहेत किंवा माझे बॉस आहेत, तर मग ते बॉस कशामुळे आहेत? तर माझ्यापेक्षा त्यांना थोडंसं ज्ञान जास्त असल्यामुळं ते बॉस आहेत आणि त्यामुळं वाचन हे महत्त्वाचं आहे. आपण किती जरी आपण विचार केला आयुष्यामध्ये की आपल्याला त्या उंचीवर, म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना जेव्हा आपण विचार करतो की आपल्याला त्या उंचीपर्यंत जायचं आहे, जर आपल्याकडं जर विचारच नसतील, वेगवेगळे ग्रंथ आहेत, मग काय खेळावरती असतील, काय आर्ट्सवरती असतील, कल्चरवरती, वेगवेगळ्या ह्याच्यावरती, त्याचं जर वाचनच आपल्याकडं नसेल आणि आपण ग्रंथच वाचले नाही, तर आपल्याला आपल्या बुद्धीला चालना मिळणार तरी कशी? त्यामुळं जसं एखादं कम्प्युटर असतं, एक दालन त्यांना मिळतं, पण त्यापेक्षा जास्त जे काय तुम्ही पुस्तकं घेता त्यातलं ज्ञान आत्मसात करावं आणि जास्तीत जास्त आपलं भवितव्य आपल्या हातात असतं. किती घडवायचं, कुठपर्यंत जायचं हे दुसरं कोण आपल्याला घडवत नसतं, आपणच आपल्या स्वतःला घडवत असतो. आणि आपण फार सर्व तरुण फार मोठ्या उंचीवर जावं ही या ठिकाणी मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला आज या ठिकाणी पुन्हा याचा लाभ मिळाला. मी ग्रंथ महोत्सव समिती, उपस्थित सर्व आपण तज्ज्ञ मंडळी खूप बोलत होते. म्हटलं हा कॉम्प्युटरच त्यांच्या डोक्यात आहे, हे लक्षामध्ये घ्या. मी महाराज मला आवर्जून सांगावंसं वाटतं की म्हणजे सरांचे वडील, मी जेव्हा माझं कॉलेजचं शिक्षण संपून जेव्हा परत म्हणजे सातारला परतलो, त्यावेळेस खूप मला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. नेहमी त्यांच्याकडे जाऊन बसायचो, घरी जायचो. त्यावेळेस शाहूपुरी परिसरात ते राहायचे आवर्जून त्या ठिकाणी. आणि पहिल्यापासून इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळं, हॉस्टेलला असल्यामुळं फारसं मराठीचं म्हणजे मराठीवर जास्त प्रभुत्व नव्हतं. मग मला म्हणजे पाटणे सरांनी, थोरल्या पाटणे सरांनी, त्यांनी मला संपूर्ण सांगितलं की असं, आणि असं बोलत असताना असं समजायचं की समोर जेवढे बसलेत, मी तुमचं नाही म्हणत, तर त्यांनी मला जे सांगितलं, आपणच सगळ्यात हुशार आहोत. त्यामुळं चुकून माकून जर काय माझ्याकडनं असं बोललं की हे गेलं तर मला प्लीज कृपया माफ करा. आदरणीय महाराज साहेब इथं उपस्थित आहेत. ते ज्यावेळी मी बोलत होते त्यावेळी मला 350 वर्षापूर्वीचे महाराज आठवत होते. याचं कारण असं आहे की मराठी मन जिवंत करायची असतील तर त्यांच्यात साहित्याचीच उर्मी पेरली पाहिजे, हे महासाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं. त्या पहिल्यांदा आळंदीला गेल्या, माऊली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोहोचवली. त्या जगद्गुरू तुकोबरायांकडे गेल्या, जगद्गुरूंचं जे कीर्तनाचं प्रबोधन होतं ते लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यातून पाईकाचे अभंग उभा राहिले आणि त्याच्यातून स्वराज्याचे नाईक तयार झाले. खरं तर 1646 ते 1700 या सालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात इतकी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यावेळी रायगडावर त्यांनी विवेक सभा उभारली होती, ज्याला आम्ही आताच्या भाषेत डिबेटिंग क्लब म्हणतो. आणि जगभरातले विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्यांच्याशी विविध विषयांवर बोलत राहायचे, चर्चा करायचे. अनेक जगभराच्या विद्वानांकडून महाराजांनी त्या काळात ग्रंथ लिहून घेतले. एवढंच नाही तर रायगडावर महाराजांनी छापाई करण्याचं यंत्र आणलेलं. त्या काळात त्याला लिहिता मंडप असं म्हटलं जायचं. दुर्दैवानं ते सुरू झालं नाही. महाराजांनी ते सुरतेच्या भीमजी पारेख यांच्याकडे दिलं. त्यांनी ते छपाई यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला उभा राहिला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. म्हणजे हिंदुस्थानच्या छपाई कलेचे जनक म्हणून आम्हाला महाराजांकडेच बघावं लागतं. महाराजांनी महाराष्ट्रात नुसतं स्वराज्य उभा केलं नाही,
तर महाराष्ट्र नव्हे तर हा देश साहित्यिक आणि सांस्कृतिक पातळीवर खऱ्या अर्थानं समृद्ध केला. एवढंच नव्हे तर आज मी आवर्जून ऐकत असतो की देशाच्या संसदेमध्ये इंग्रजीमध्ये अत्यंत प्रभावीपणे बोलणारा खासदार ही आदरणीय महाराज साहेबांची ओळख आहे. कुठल्याही विषयावर त्यांचं बोलणं इतक्या प्रभावी पद्धतीनं होतं. याचा मागोवा जर आम्ही केला तर मला आठवतं की छत्रपती संभाजी महाराजांना 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तब्बल 16 भाषा येत होत्या. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नव्हे तर महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणारा हेनरी ऑक्झॅंडर लिहितो की या छोट्या युवराजांनी म्हणजे शंभू राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. 350 वर्षापूर्वी शंभू राजांना इंग्रजी सुद्धा येतंय. इतका संपन्न वारसा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपतींच्या घराण्यानं या संपूर्ण देशाला दिला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच संपन्न वारसा आदरणीय महाराज साहेब चालवतायत. पाटणे सर जे बोलले, चिटणीस सर जे बोलले, खरं तर तेच आहे. आणि मी आवर्जून एक सांगतो की आज राज्यात नव्हे, देशात नव्हे तर जगात छत्रपतींच्या राजधानीचा ग्रंथ महोत्सव पोहोचला आहे आणि छत्रपतींच्या परंपरेला साजेच असणारा ग्रंथ महोत्सव इथं होतोय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही छत्रपतींच्या विचारांवर पावलं टाकत चालणारी परंपरा अशीच अखंडित राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मी आज पुस्तक खरेदीला आलो होतो. म्हणजे लग्नाला म्हणून यावं, बाशिंग बांधून जावं अशी काहीशी माझी अवस्था झाली. मी साध्या कपड्यात आलो पुस्तकं खरेदी करायची म्हटल्यावर कांबळे सरांचा फोन आला, जरा आत या. आता म्हटलं असं कसं आत यावं, पण तरी येऊन अवघडून बसलो. पण महाराज साहेब तुम्ही आला, मग वाटलं ठीक आहे चालतंय. त्यामुळं मी येऊन बसल्यावर कांबळे सर म्हटले महाराज साहेब येत आहेत. मला क्षणभर वाटलं शिवप्रभूंचा मावळा आलाय म्हणजे महाराज येणारच. महाराजांचंही दर्शन झालं. आपल्या सगळ्यांना या ग्रंथ महोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुस्तकांनी मस्तकं सुधारतात आणि सुधारलेली मस्तकं कुणाची हस्तक तर होत नाहीतच, पण ती लाचारीनं कुणापुढं नतमस्तकी होत नाही. आणि छत्रपतींच्या राजधानीचा हा सगळ्यात मोठा स्वाभिमानी बाणा आहे आणि तोच स्वाभिमान जपूया, पुढे नेऊया. त्यासाठी ग्रंथ महोत्सव सुद्धा संवर्धित झाला पाहिजे, वाढला पाहिजे आणि अधिकाधिक वृद्धिंगत होत गेला पाहिजे ही अपेक्षा ग्रंथ महोत्सवाच्या सगळ्या भार उचलणाऱ्या सगळ्या आपल्या कर्त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.